हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना कांदा भजी बनवते मस्त असे. तर त्यासाठी ना मी इथं मिडियम साईजचे 3 कांदे लांब साईड कट करून घेते. असं लांब लांब मस्त पाकळ्या बनवायच्या त्याच्या मस्त अशा, जेणेकरून असं मस्त कुरकुरीत भजे येईल आपले. तर बाहेर असं मस्त आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यामध्ये असे गरम गरम भजे खायला खूप छान वाटतात. तर पाऊस चालू झालेला आहे आमच्याकडं, तर झडी लागलेली. तुमच्याकडं कसा आहे पाऊस प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर इथं ना मी कांदे असे लांब साईड कट करून घेते पाकळ्या करून. हे बघा, इथं पूर्ण कांदे आपण असे कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं ना मी जाडसर जाडसर तिखट घातलं आहे. जाडं मोठं तिखट त्याला आम्ही म्हणतो आहे. तर जाडसर तिखट घातलं आहे मी इथं. थोडासा ओवा, थोडंसं जिरं, थोडीशी हळद, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, आणि याच्यामध्ये ना बेसन ॲड करायचं. जास्त नाही बेसन ॲड करायचं, जरासंच बेसन ॲड करायचं. आणि पाणी नाही घालायचं जास्त, अगदी थोडंसं चिमूटभर पाणी घालायचं, अगदी थोडंसं. कारण की कांद्याला ऑलरेडी जरासं ओलावा असतो, त्याच्यातच आपल्याला भिजून घ्यायचं. आणि अगदी जरासं पाणी टाकून खूप छान असे मस्त कुरकुरीत होतात, कडक एकदम मस्त. याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता असेल तर, किंवा थोडासा बारीक असलेला रवा पण टाकू शकता. अजून छान कुरकुरीत होतात, पण असे पण कुरकुरीत होतात एकदम मस्त. तर इथं आपण तेल ठेवलेलं मी तळायला, आणि फ्राय करून घेऊ आपण. असे मस्त गोल्डन तळून घ्यायचे. हे बघा, गरमागरम भजे, कांदा भजी, आणि तेलकट पण होत नाहीत, असे खूप छान लागतात. हे बघा, पूर्ण असे तळून घ्यायचे लालसर मस्त. हे बघा, तयार आहे आपले इथं कांदा भजी कुरकुरीत मस्त असे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.